राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारची कोंडी करणाऱ्या अजित पवारांनी केसरकरांना उत्तर दिलेलं आहे। अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छा ही लवकरच पूर्ण करणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितलं। अजित पवार ज्या सूचना देतात त्या आम्ही पाळतो आणि त्यानुसार लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं केसरकर म्हणाले आणि ते सावंतवाडीत बोलत होते। मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा। केसरकरांकडून मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत। अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छा पूर्ण होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना प्रतीक्षा आहे। जशी सत्ताधारी आमदारांना प्रतीक्षा आहे तशी विरोधी पक्षनेते अजित पवारही मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत। महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये। प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी। गेल्या 2 महिन्यांपासून वेगवेगळ्या व्यासपीठांवरून अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही असा सवाल केला। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीही विस्तार होत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली होती। एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेला असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे। अधिवेशनातही अजित पवारांनी इच्छुकांच्या जखमांवरील खपल्या काढण्याची एकही संधी सोडली नाही। गोगावले साहेब, काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा? काय त्यांना विचारा। मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल, कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे। काय अभिनंदन करतोय? मला तुम्हाला अभिनंदन करायचंय। अजित पवारांचे टोमणे ऐकून बेजार झालेल्या सत्ताधाऱ्यांनी आता शेवटी अजित पवारांच्या इच्छेखातर मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचं शिक्षण मंत्री केसरकरांनी सांगितलं। त्यांची इच्छा जी आहे विस्तार मंत्रिमंडळाचा व्हावा लवकरच पूर्ण करणार, कारण अजितदादांनी सांगितलं ते सगळं आम्ही ऐकतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी ही सूचना दिली त्याचं लवकरच त्याचं सुद्धा पालन होईल। केसरकरांनी मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छापूर्ती करणार असल्याचं सांगितलं असलं तरी मंत्रिमंडळ विस्ताराची निश्चित तारीख सांगितलेली नाही। मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा हे येत्या काळातले कार्यक्रम पाहता मंत्रिमंडळ विस्तार नजीकच्या काळात तरी होईल अशी खात्री देता येत नाही। सिंधुदुर्गहून भारत केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।